आज 22 जानेवारी 2025 रोजी शेअर मार्केट मधले झालेल्या घडामोडींची आपण थोडी माहिती घेऊ. रोजच्या प्रमाणे सेन्सेक्स आपण आज पाहिला असता. आज मार्केटमध्ये थोडं समाधानकारक दिसत आहे वातावरण. आज सेन्सेक्स 566 अंक वाढून 76,404.99 अंकाने बंद झालेला आहे. तसेच निफ्टी 50 मध्ये 23,155.35 130 अंकाने वर बंद झालेला आहे. बँक निफ्टी मध्ये सुद्धा आज 153 अंकाची बढ़त दिसत आहे. बँक निफ्टी 48,724.40 अंकाने बंद झालेले. आज पाहिला असता आपल्याला इंडिया विक्स व्होलॅटिलिटीचा इंडेक्स थोडा खाली आलेला दिसत आहे. मार्केट थोडं स्थिर होण्याकडे आपल्याला वाटचाल दिसत आहे. डॉलर इंडेक्स सुद्धा आज घटलेला दिसत आहे. साधारण निदान स्थिर आहे, हे पण चांगली गोष्ट आहे. US डॉलर मध्ये थोडीशी स्टेडी अशी घट झालेली आहे, फारशी नाही आहे, पण आपला रुपया थोडा का होईना स्थिर व्हायला लागला. घटायचं तर थांबला ही आनंदाची गोष्ट. दुसरा आपण पाहिलं असता गोल्ड मध्ये सतत चांगले रिटर्न मिळत असून गोल्ड मधली गुंतवणूक आपल्याला फायदेशीर दिसत आहे. तसंच आपण परवा बघितलेल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जर स्टॉक वगैरे काय कोणते निवडता येत नसतील तर निफ्टी 20 मध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. नवीन निफ्टी मध्ये चांगले परफॉर्मन्स असणारे स्टॉक बदलत येत राहतात. हे आपण शेअर सारखे घेऊ शकतो. त्याचा पण आपल्याकडे एक वेगळा व्हिडिओ आहे, या चॅनलवर अवेलेबल आहे. त्यामुळं सर्वसाधारण गोल्ड आणि निफ्टी 20 हे असं थोडंसं गुंतवणुकीला तर सेफ दिसायला लागले आपल्याला. आपण कोणतं रिकमेंडेशन देत नाही, पण गुंतवणुकीचे पर्याय किंवा मार्ग शोधत असतो जेणेकरून आपलं गुंतवणूक सेफ राहील किंवा ती वाढत राहील. आणि वाढत राहणं गरजेचं आहे, कारण इन्फ्लेशन हे पैशाची किंमत कमी करत असतं. त्यामुळे आपल्याला आपले पैसे सतत वाढत राहणं गरजेचं आहे. साधारण आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये पाहिलं असतं आपण आज मार्केटमध्ये ओव्हरऑल सगळ्या ट्रम्प न्यूज किंवा बऱ्यापैकी जे काय खराब बातम्या होत्या त्या डिस्काउंट झालेल्या ऑलरेडी दिसत आहेत. मार्केट थोडं आपल्याला स्थिरावलेलं दिसत आहे. त्यामुळं आपण गुंतवणुकीचा जो मार्ग असतो तो थोडासा सेफ होत असेल तर आपण मार्केट रिव्हर्सल आले का थोडंसं असं विचार करून अंशतः म्हणजे अगदी थोड्या पर्सेंटेजनं ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला चालू करण्यासारखं वातावरण झालेलं आहे, असं थोडंसं म्हणता येईल. त्यानंतर आपण आता पाहिलं असतं आज निफ्टी मध्ये ग्लोबल मध्ये पाहू काय दिसते आपल्याला. आज US डाउजन मार्केट सुद्धा प्लस आहे, S&P 1 प्लस आहे, नॅसडॅक सुद्धा आज वाढत आहे. युरोपियन मार्केट आपल्याला आज ते सुद्धा ग्रीन दिसत आहे. गिफ्ट निफ्टी पण फार काही निगेटिव्ह नाही आहे. आता वाढलेल्यात उद्या कसं टिकतंय हे पाहणं गरजेचं आहे, पण ओव्हरऑल बेस तयार झाला असं दिसायला लागलं. फारसं निगेटिव्ह आता मार्केट जाईल असं या आकड्यावरून तर वाटत नाही. येणाऱ्या डाटावरून उद्या एक अमेरिकेचा डाटा आहे जॉबलेस क्लेमचा आठवड्याचा, तो डिक्लेअर होणार आहे. त्याचा थोडासा त्यांच्या मार्केटवर प्रेशर राहील, पण हा आठवडा थोडासा पॉझिटिव्ह दिसायला लागलेला आपल्याला. उद्या डिक्लेअर होणाऱ्या FI डाटामध्ये तो मार्केट बंद झाल्यानंतर साधारण येत असतात डाटा, किंवा मार्केटच्या वेळेत दिसत नाही आपल्याला. पण अवेटिंग डाटामध्ये महत्वाचा म्हणलं तर USA आपल्याला उद्याचा तोच दिसत आहे. साधारण कंटिन्यू जॉबलेस क्लेम, इनिशियल जॉबलेस क्लेम हा उद्या 7 वाजताचा टायमिंग दिसत आहे इंडियन स्टँडर्ड टाइम प्रमाणे. तो एक मार्केटवर थोडंसं प्रेशर राहण्याचं आपल्याला दिसत आहे. पण त्याने H1B विजावर आज कडक निर्बंध घातल्यामुळे त्यांचा डाटा साहजिकच पॉझिटिव्ह येण्याकडे चिन्ह दिसत आहे. आज आपल्याला पाहिलं असता मार्केटमध्ये रिझल्ट हे चांगले
असल्यामुळं पण मार्केट चांगलं ग्रीन राहिलेलं आहे. आणि रिझल्ट चांगले आले तर कंपन्यांचे स्टॉक आपले स्टॉकला सपोर्ट येईल किंवा त्याच्यात गुंतवणूक करणं आपल्याला फायदेशीर दिसायला चालू होईल. आता आज HDFCचा बँकचा रिझल्ट आलेला आहे. तो प्रॉफिट आपल्याला 2.22% वाढलेला दिसत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरचा 19.18% वाढलेला दिसत आहे. BPCLचा 19.63% वाढलेला दिसत आहे. रिझल्टमध्ये तर आपल्याला बऱ्यापैकी त्याचे आता पॉझिटिव्ह दिसत आहे. परत आज पाहिलं असता HDFCच्या रिझल्टचं डिटेलमध्ये पाहिलं असता आपण 16,735 कोटी नफा वाढलेला आहे. NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम त्यांचं 30,653 कोटीने वाढलेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल स्टॉक पण चांगल्या रेंजला आता उपलब्ध आहे. बाकी आपण थोडं आपापल्या तज्ञांचा सल्ला घेऊन त्याच्यात इन्व्हेस्ट करायला विचार करण्याची काही हरकत नाही असं थोडंसं वातावरण दिसत आहे. सेक्टर इंडायसेस मध्ये आज काय झाले पाहू थोडंसं. आज आपल्याला निफ्टी ॲटो मध्ये फारशी काही वाढ दिसत नाही आहे. निफ्टी ॲटो मध्ये कास्टिंग, भारत फोर्ज, मारुती, अशोक लेलँड, बाळकृष्ण इंडस्ट्री, आयशर मोटर, हिरो मोटोकॉर्प, M&M हे थोडेसे पॉझिटिव्ह मध्ये बंद झालेले दिसत आहे. निफ्टी IT मध्ये पाहिलं असता आज आपल्याला चांगली वाढ दिसत आहे. 892 अंकानं वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी IT मध्ये आपल्याला वाढलेल्या शेअर्स मध्ये विप्रो एक नंबरला दिसत आहे. इन्फोसिस, TCS, L&T माइंडट्री, टेक महिंद्रा, SCL टेक, एम्फासिस, L&T टेक्नॉलॉजी इत्यादी ग्रीन मध्ये दिसत आहे. PSU बँक मध्ये आज आपल्याला थोडासा निगेटिव्ह दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहू आपण आज आपल्याला MCX इंडिया, बजाज फिनसर्व, मुथूट फायनान्स, बजाज फायनान्स, HDFC बँक. त्यामुळे आज मार्केट दुपारनंतर आपल्याला पॉझिटिव्ह पण दिसलेलं आहे आणि पॉझिटिव्ह मध्ये बंद झालेलं आहे. बऱ्यापैकी निगेटिव्ह न्यूजचा डिस्काउंट ऑलरेडी झालेलं दिसत आहे. तरी पण आपण गुंतवणूक करताना पर्सेंटेज मध्ये करत असतो. एकदम सगळी गुंतवणूक कधी करत नसतो. त्यामुळे गुंतवणूक करताना पण थोडे टप्पे ठेवणं किंवा इन्स्टॉलमेंट मध्ये गुंतवणूक केलं तरी चांगलं राहतं. दुसरं आता पाहिलं असता आज आपण निफ्टी फार्मा मध्ये आपल्याला अबॉट, अजंता फार्मा प्लस दिसत आहे. लुपिन, सन फार्मा, नाटको, साधारण निफ्टी फार्मा मध्ये 152 अंकाची वाढ झालेली आहे. आणि बऱ्यापैकी आपण स्टॉकचं फंडामेंटल कसं बघायचं हे सुद्धा एका व्हिडिओत पाहिलेलं आहे. त्या चॅनलवर उपलब्ध आहे. बऱ्यापैकी आपण त्याचे साधारण अर्थ घेण्याच्या ह्याच्यात आहे का आपण पुढं जाऊन चार्ट मध्ये सुद्धा बघायला शिकणार आहे. चार्ट मध्ये सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला माहिती मिळण्याचे मार्ग खुले होतात. FMCG मध्ये पाहिलं असतं आपल्याला आज 26 अंकाची FMCG सेक्टर इंडायसेस मध्ये घट दिसते. त्याच्यामध्ये आपल्याला आज वाढलेल्या मध्ये कोलगेट, युनायटेड स्पिरिट, ब्रिटानिया, नेस्ले, हिंदुस्थान युनिलिव्हर सुद्धा रिझल्ट चांगला आलेला आपण पाहिला आहे. साधारण परत निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असतं आपल्याला 61 अंकाने घट झालेली दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असतं आपल्याला 41 अंकाने घट झालेली दिसत आहे. आपण सेक्टर इंडायसेस बघतो म्हणजे जे इंडायसेस साधारण ज्या सेक्टरमध्ये पोषक वातावरण आहे ते आपल्याला इंडायसेस ठेवून त्याच्यातले शेअर्सवर नेमकं ट्रेडिंग करता येतं किंवा गुंतवणूक करता येते. कोणत्या सेक्टरमध्ये आपल्याला आता सध्या हालचाल दिसत आहे किंवा त्याच्यासाठी वातावरण योग्य झालेलं आहे. जसं आपण रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स बघतो तसं रिलेटिव्ह स्ट्रेंथ वाढलेली आहे. त्याच्या सेक्टरची कारणं कोणत्या चांगली. आता निफ्टी एनर्जी मध्ये फारच आपल्याला खाली दिसत आहे. 500 अंकाची घट झालेली आहे.
त्याच्यामध्ये तरी सुद्धा रिलायन्स आज थोडासा न्यूट्रल पॉझिटिव्ह बंद झालेला आहे. आणि कमी अंकाने घटत म्हणलं तर आपल्याला थोडंसं इथं 2-3 दिसत आहेत. आयओसी, रिलायन्स, एनटीपीसी. परत आपण पाहिलं असता निफ्टी प्रायव्हेट बँकमध्ये आज आपल्याला HDFC बँक एक नंबरला वाढलेली दिसत आहे. त्याचा आत्ताच आपण रिझल्ट पण पाहिला. रिझल्टनुसार आणि प्राइस वाईज सुद्धा आपल्याला आज बऱ्यापैकी निफ्टी प्रायव्हेट बँकमध्ये स्टॉक वाढलेले दिसत आहे. साधारण आपण आता त्याच्यामध्ये निफ्टी गेनर लुजर पाहिल्यास निफ्टी गेनर लुजर मध्ये आपण आता थोडंसं इंडियन मार्केट निफ्टी गेनर मध्ये आपल्याला मार्केटमध्ये कोणते शेअर दिसतात पाहू आपण. आपल्याला आज टॉप गेनर मध्ये बऱ्यापैकी विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, सन फार्मा, बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, HDFC बँक, सिलटेक इत्यादी दिसत आहेत. साधारण आपल्याला टॉप लुजर मध्ये आज घटलेल्यापैकी भारत इलेक्ट्रिकल, टाटा मोटर, ट्रेंट, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, BPCL आणि HDFC लाईफ असे दिसत आहेत आपल्याला. BPCL सुद्धा आज रिझल्ट झालेला आहे. BPCLला आपल्याला न्यूजमध्ये आज डिव्हिडंड सुद्धा डिक्लेअर झालेला दिसत आहे. साधारण आपण आता पाहिलं असता FI डाटा पाहू. आज फंड ऍक्टिव्हिटी मध्ये काय चाललंय पाहू. फंड ऍक्टिव्हिटी मध्ये आज आपल्याला कॅश मार्केटमध्ये FI ने आज ही नेट विक्री केलेली दिसत आहे. 4,026.25 कोटीची नेट विक्री दिसत आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूट हे आज आपल्याला 3,640.22 कोटीची खरेदी केलेली दिसत आहे. हे आपण नेहमीप्रमाणे बघतो. नेट फिगर असते, प्लस मायनस फिगर वेगळी असते. FI इंडेक्स फ्युचर मध्ये आज पाहिलं असता निफ्टी 50 मध्ये 430 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. बँक निफ्टी फ्युचर मध्ये 297 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 0.31 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये आपण 231 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट मध्ये 11.57 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आता ह्याच्या अगेन्स्ट आपण ऑप्शन मध्ये काय केले पाहू. FI ने आपल्याला निफ्टी 50 मध्ये 40,986.81 कोटीची ऑप्शन्स मध्ये विक्री केलेली दिसत आहे. आता आपण क्रॉस चेक करून पाहू. ऑप्शन चेनला नेहमीप्रमाणे आज ऑप्शन उद्या एक्सपायरी आहे 23 जानेवारी. विकली एक्सपायरी निफ्टीची आहे. आपल्याला बऱ्यापैकी आउट ऑफ मनी सगळे विकलेले दिसतील, त्यामुळे आज फिगर जास्त दिसत आहे आपल्याला. त्याचं कारण असं आहे की आउट ऑफ मनी जे असतील ते सगळे उद्याच शून्य होऊन जातील, त्यामुळं ते सगळे विकलेले दिसत आहेत आपल्याला. मग कॉल साईडचे सुद्धा आउट ऑफ मनी आपल्याला पूर्ण विकलेले दिसत आहेत. आपण आउट ऑफ मनी आणि ॲट मनी आणि इन द मनी याचा व्हिडिओ सुद्धा एक या चॅनलवर अवेलेबल आहे, त्याची आपण माहिती घेऊ शकतो. साधारण पोझिशन इथली बघून उद्याची एक्सपायरी कुठं बंद होत असते याच्यावर इथं पोझिशनवरून सुद्धा आपण बघू शकतो. ओपन इंटरेस्ट हायस्ट आपल्याला कुठं दिसत आहे, पोझिशन कुठं जास्तीत जास्त आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट कुठं झालेला आहे, हे नेहमी आपण रोज बघत राहिले की आपल्या लक्षात येते. इथं आपल्याला बऱ्यापैकी आता 23,300च्या इथं आपल्याला कॉल विकलेले दिसत आहे. साधारण 43,000 नवीन आपल्याला ऍड झालेले दिसत आहे आज ओपन इंटरेस्ट कॉल रायटिंग मध्ये. साधारण
आपल्याला इथे कुठंतरी उद्या एक्सपायरीचा रेजिस्टन्स दिसत आहे. त्याच्या आसपास कुठंतर हे जसे पोझिशन बंद होत असतील तसं ते घटत असते. इथं 23,000 सपोर्टला आपल्याला दिसत आहे. इथं आपल्याला जास्तीत जास्त पुट रायटिंग केलेलं दिसत आहे. आज इथं वाढलेलं दिसत आहे. साधारण ह्या आपण कुठं प्रिडिक्शन करत नसतो, पण इथं एक डाटा जो दिसतो ते आपण पाहत असतो. आपल्याला ह्याच्या कुठं तर एक्सपायरी जेव्हा होत असते तेव्हा उरलेले जे आउट ऑफ मनी असतात आणि आउट ऑफ मनी कॉल आणि पुट या दोन्ही आपल्याला झिरो होताना दिसत असते. त्यामुळे एक्सपायरीच्या वेळेला फार काळजीपूर्वक काम करावं लागतं. पैसे शून्य होत असतात. आपण काही खरेदी न करता बेट लावत असतो. त्यामुळं तेव्हा आपल्याला फार काळजीपूर्वक काम करावं लागतं. कारण एक्सपायरी नंतर त्याचा काय उपयोग होत नसतो. ते झिरो होत असतात. म्हणून आज आपल्याला एक्सपायरी असल्यामुळं हे पण बघता आलं की एखादा डाटा जर बघत असताना आपल्याला क्रॉस चेक करून आपण माहितीचं व्हेरिफिकेशन करत असतो. जेणेकरून आपण चाललोय ते मार्गाचा रिझल्ट दिसतो का? आपण करत असलेल्या अभ्यासाचं उत्तर जुळतात का? हे बघण्यासाठी आपण कष्टानं कमवलेले पैसे याच्यात लावत असतो. त्यामुळे अभ्यास हा भरपूर केला पाहिजे आणि स्वतः पण वाचत राहिले पाहिजे. आता बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण आता निफ्टी ऑप्शन बघितले 40,986 कोटीचे विकलेले आहेत. तसेच बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला 7,873 कोटीची विक्री दिसत आहे नेट. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये सुद्धा 463.25 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आणि मिड कॅप सिलेक्ट ऑप्शन मध्ये 798.71 कोटीची विक्री दिसत आहे. आणि आपल्याला निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये 3.41 कोटीची विक्री दिसत आहे. ही ऑप्शनची बाय सेलची नेट फिगर आहे विक्रीची. त्यानंतर आपण FI स्टॉक फ्युचरचा डाटा पाहिला असता 1,780 कोटीची स्टॉक फ्युचर मध्ये बाय केलेले दिसत आहे आपल्याला. इथं पाहिलं असतं आपण स्टॉक फ्युचर मध्ये ती फिगर दिसत आहे 1,780.53 कोटीची नेट परचेस आहे, खरेदी केलेली आहे. आणि स्टॉकच्या ऑप्शन्स मध्ये पाहिलं असतं आपल्याला 1,587.9 कोटीची नेट विक्री केलेली आहे. स्टॉक फ्युचर बाय करत असताना स्टॉक फ्युचर वाढवायचे असतील तर ऑप्शन मध्ये पुट हे घटत असतात. तेव्हा प्रत्येक स्टॉकचं किंवा वाढलेल्या स्टॉक्सचं आपल्याला ट्रेडिंग करताना पुट किंवा कॉल बाय करताना हे डाटा फार महत्त्वाचे असतात. आपण हे रोज आकडे वाचतो, याला नुसते डाटा वाचायचे नसतात. त्याचा इफेक्ट मार्केटवर परफेक्ट होत असतो आणि आपल्याला त्याच्यातून मार्केटची डायरेक्शन कळत असते. दुसरं पाहिलं असतं आपल्याकडे आता आज कमोडिटीमध्ये आज आपण पाहिलं असता गोल्ड वाढलेलं दिसलं आपल्याला. गोल्डमध्ये कंटिन्यू गुंतवणूक चांगले रिटर्न देत आहे. त्याचा सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. साधारण गोल्डमध्ये कशी गुंतवणूक करायची, किती छोट्या रकमेपासून आपण करू शकतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आज साधारण कमोडिटीमध्ये इथं आपल्याला दिसत आहे की गोल्ड वाढत आहे, थोडं न्यूट्रल आहे. त्यामुळे मार्केटला सुद्धा चांगलं आपल्याला पॉझिटिव्ह वातावरण दिसत आहे. बाकी डिटेलमध्ये आपण बरेचसेच गोष्टी पाहणार आहोत. अजून माहितीचे व्हिडिओ आपल्याला जसे जसे वेळ मिळेल किंवा येतील तसे आपण बनवणार आहोत. दुसरं आपल्याला मार्केटमध्ये कव्हर करण्यासारखं बऱ्यापैकी झालेलं आहे. इकॉनॉमिक कॅलेंडरमध्ये आज आपण जो जॉबलेस डाटा डिक्लेअर होणार आहे उद्या, त्याचं एक प्रेशर आहे. ओव्हरऑल आपल्या बजेटमधून काय निघतं त्याचं प्रेशर आहे. पण किमान हा आठवडा साधारण 30 तारखेच्या एक्सपायरीपर्यंत बऱ्यापैकी गोष्टी डिस्काउंट होऊन पॉझिटिव्ह वातावरण दिसत आहे. त्याच्यानंतर आपण जसं मार्केट पुढे जाईल, न्यूज येत जातील तसं आपण त्याच्यावर अभ्यास करून व्हिडिओ बनवत राहू. आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि तुमचा सपोर्ट हा लाईक म्हणून दाखवू शकता. धन्यवाद.